हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका 8 बघत आहोत. सगळ्या पदांसाठी उपयुक्त GK GSचे असे प्रश्न आहेत जे अगोदरचे एक्झाम झालेले आहेत त्यामधले प्रश्न आहेत. खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, तर व्हिडिओ पूर्ण बघा. एक एक प्रश्न हा एक एक मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आपला पहिला प्रश्न आपण बघूया. तर पहिले भारतीय बॅरिस्टर कोण होते? तर बघा, ज्ञानेंद्र मोहन टागोर हे होते. पुढचा प्रश्न बघा, मुखर्जी आयोग कशाशी संबंधित आहे? तर सुभाषचंद्र बोस यांचे बेपत्ता होणे याच्याशी संबंधित आहे. टेस्टामेंट म्हणजेच काय? तर टेस्टामेंट म्हणजेच मृत्यूपत्र किंवा अपील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता कायदा संसदेचा कायदा आहे? तर अधिनियम हा संसदेचा कायदा आहे. प्रश्न क्रमांक 5. न्यायदानाचा अर्थ. न्यायदान याचा अर्थ काय? तर कायद्यानुसार न्याय, यालाच न्यायदान असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, संगणक ही वरची 5 प्रश्न कोर्टाशी रिलेटेड होती. ही सगळी GSचे प्रश्न आहेत, ज्याच्यात भूगोल इतिहास मिक्स असे प्रश्न असणार. संगणक व्हायरसचे प्रकार. तर बघा, बूट सेक्टर व्हायरस, डायरेक्ट ॲक्शन व्हायरस, निवासी व्हायरस, ही वरील जी सर्व आहेत ती संगणक व्हायरसचे प्रकार आहेत. ठीक आहे. वीर धरण प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर वीर धरण प्रकल्प जो आहे तो खंडाळा तालुक्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पहिला पाहिजे. ठीक आहे. पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर तो जो जाहीर करण्यात आला आहे तो नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न बघा, सायबर फसवणुकी, स्पॅम कॉलमुळे होणारा त्रास याविषयी तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर केंद्र सरकारने चक्षु हे पोर्टल सुरू केलेले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. 10वा प्रश्न बघा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या डायजेस्टनुसार होते. तर बघा, हे त्यांच्या अणुअंकानुसार होत असते. ठीक आहे. तर बघा, याच्यात इतिहास, भूगोल असे सगळे मिक्स प्रश्न घेतलेले आहेत आणि वरचे 5 प्रश्नही कोर्टाशी रिलेटेड आहे. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. अशीच तुम्हाला टेस्ट ही डेली भेटत जाणार, जेणेकरून तुम्हाला येणारी जी एक्झाम आहे ती अगदी सोपी आणि तुमच्या मनासारखी, म्हणजे टॉप तुम्ही या एक्झाममध्ये करावं. ठीक आहे. थँक्यू.